नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एकदम आपला हा इम्पॉर्टंट पॉईंट होणार आहे. तर मित्रांनो, असे भरपूर जे नवीन यूट्यूबर आहेत, खूप काही यांच्या चॅनलवर व्ह्यूज खूप डाऊन आहेत आणि जास्त प्रमाणात व्ह्यूज पण येत नाही. तर मित्रांनो, अशासाठी मी काय सांगतो, की तुम्ही जर आपल्या स्वतःच्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि त्याच्यावर फक्त 50, 60 किंवा 100, 200 असे व्हिडिओज येतात, असे व्ह्यूज येतात. तर त्यासाठी काय करावे लागेल? तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे थंबनेल पण बनवू शकतात. तुमचा एकदम थंबनेल अट्रॅक्टिव्ह आहे. तुम्ही त्या व्हिडिओचा एकदम टायटल चांगल्या प्रकारे तुम्ही लिहिला आहे आणि तो एकदम त्या व्हिडिओवर आधारित तुमचा टायटल पण आहे आणि तुमचं डिस्क्रिप्शन पण त्याच्या संबंधात एकदम चांगल्या प्रकारे भरलं आहे आणि तुमचे टॅग्स पण एकदम चांगल्या प्रकारे भरले आहेत. पण तुमच्या व्हिडिओजवर जर व्ह्यूज येत नसतील, तर मित्रांनो याच्यासाठी परत मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही भरपूर प्रमाणात व्हिडिओज अपलोड केले आहेत. तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही जो टॉपिक आहे तुमचा, तो चांगल्या प्रकारे मी सांगतो तसं करा. कारण मित्रांनो, तुमचा व्हिडिओ तुम्ही जर 50 व्हिडिओ अपलोड केले आहेत, समजा तुमच्या चॅनलवर तुम्ही 50 व्हिडिओज अपलोड केले आहेत आणि त्या 50 व्हिडिओमध्ये तुमच्या किती 2-3 2-3 व्हिडिओजवर तरी तुमचे चांगल्या प्रमाणात व्ह्यूज आले असतील. तर 50-60 किंवा 200 तुमचे 200पर्यंत 200-250 पर्यंत जर व्ह्यूज येत असतील, तर त्या 50 व्हिडिओमधून तुमचा 2 किंवा 3 किंवा 5 व्हिडिओ तरी तुमचे असे असतील का 700-800 किंवा 1000 प्लस व्ह्यूज पण आले असतील. तर तो व्हिडिओ तुम्ही धरा आणि ज्या तुमच्या चॅनलवर एवढ्यात जास्त व्ह्यूज म्हणजे टॉप कॉन्टेंटमध्ये जो तुमचा व्हिडिओ जास्त व्ह्यूज आले असतील, तर त्या व्ह्यू त्या व्हिडिओचा टॉपिक काय होता, त्याचं नेमकी तुम्ही कशावर तो आधारित व्हिडिओ बनवला होता. तर तो टॉपिक तुम्ही परत एकदा तुम्ही त्याच टॉपिकवर व्हिडिओ काढा. कारण मित्रांनो, तो तुमचा व्हायरल टॉपिक असतो आणि परत एक बार तुम्ही त्याच टॉपिकवर जर व्हिडिओ काढला, तुमचा जो जास्त व्हायरल झाला आहे, तर जे व्हिडिओज तुमचे जास्त व्हायरल आहेत, त्याच्यावरच 1-2 व्हिडिओ तुम्ही परत काढा आणि बघा तुम्ही त्याच टॉपिकवर जर जास्त व्ह्यूज आले, तर मित्रांनो त्याच्यापासून तुमच्या चॅनलला चांगल्या प्रकारे सबस्क्रायबर पण मिळतील आणि वॉच टाईम पण वाढत राहील. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या व्हिडिओजवर तुमचा एकदम व्हिडिओचा ग्राफ जर डाऊन झाला असेल, तर तुम्ही जे जुने व्हिडिओज होते, तर कोणत्या व्हिडिओमध्ये तुमचा व्हायरल झाला आहे, कोणता व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला आहे, त्याच टॉपिकवर तुम्ही परत एकदा तुम्ही व्हिडिओ काढा. म्हणजे जेणेकरून तुमचा चॅनल थोडा ग्रो होईल. तर मित्रांनो, अशा केलं की त्यावेळेस पण थोडा चॅनल बूस्ट होण्यासाठी तुमचा चॅनल तयार होतो. म्हणजे हळू-हळू बूस्ट होतो. कारण जे मोठे यूट्यूबर्स जे असतात, ते पण व्ह्यूज कैसे बढ़ाए म्हणजे हिंदीमध्ये जर म्हटलं तर व्ह्यूज कैसे बढ़ाए अशा ह्या टॉपिकवर भरपूर प्रमाणात म्हणजे भरपूर व्हिडिओ असतात. व्ह्यूज कैसे बढ़ाए आणि कोणती सेटिंग करून व्ह्यूज येतील, असे भरपूर प्रमाणात टॉपिक असतात आणि त्याच्यावर भरपूर काही यूट्यूबर्स एकच टॉपिकवर भरपूर प्रमाणात व्हिडिओ बनवतात. तर ते का बनवतात? तर त्या टॉपिकवर व्हिडिओ काढून त्याच्या व्हिडिओजवर खूप प्रमाणात व्ह्यूज येतात. त्यामुळे ते डबल त्याच टॉपिकवर व्हिडिओ काढतात. पण टायटल देताना मात्र अलग देतात. म्हणजे थोडं टायटल थोडं वेगळं लिहून आणि थोडा थंबनेलमध्ये बदल करून वेगळं थंबनेलमध्ये टायटल
थंबनेलचं टायटल थोडं वेगळं करून आणि त्याच्यात फोटो वगैरे वेगळे थोडे काढून जर थंबनेल पण थोडा वेगळा केला तर त्याच एकच टॉपिकवर ते व्हिडिओ बनवतात, पण अलग-अलग थोडं वेगळं बोलून थोडं इकडे-तिकडे करून व्हिडिओ एकच टॉपिकवर जास्त पण व्हिडिओ करतात आणि ते का काढतात तर ते टॉपिक त्याचा व्हायरल होतो त्याच्यामुळे ते करतात. तर मित्रांनो, तुम्ही पण असं करून पहा का आपला कोणता व्हिडिओज व्हायरल झाला होता आणि तो टॉपिक धरून त्यावर तुम्ही परत व्हिडिओ काढा. म्हणजे जेणेकरून तुमचा थोडा चॅनल बूस्ट होईल आणि चांगल्या हाय लेव्हलवर जाईल. एकदम रॉकेटवाणी भुरकन मस्तपैकी होईल. तर मित्रांनो, आज मी पण एक तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला आहे. तर ज्या नवीन यूट्यूबरांचे काही जर व्ह्यूज एकदम डाऊन झाले असतील, तर ही एक आयडिया तुम्ही वापरून पहा. कसा बदल होतो? मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, की नेमकं थोडा यूट्यूबचा जो चॅनल तुमचा आहे, तो बूस्ट झाला आहे की नाही? हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी सांगितलेलं आहे, ते तुम्ही नक्की करून बघा. तुमचा चॅनल बूस्ट व्हायला चांगला बूस्ट होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.